पाहिलं असेल की जवळपास 90% नगरसेवक या महायुतीच्या मेळाव्याला उपस्थित होते आणि त्याच्यामध्ये निवडणुकीमध्ये काय काय करावं लागणार आहे, मतदान कसं करावं, मतदानाची प्रक्रिया कशी आहे, त्याबद्दल सगळ्या गोष्टी समजवण्यात आल्या. आणि त्याबरोबर नगरपालिकेचे बरोबर जिथे बूथ आहे त्या बूथमध्ये येणारे जे नगरपालिका आहेत त्यांच्यासुद्धा वेगळ्या बैठका आम्ही या ठिकाणी घेतल्या. बंदद्वार नगरसेवकांना बैठका घेऊन कानमंत्री देण्यात आला असं सांगितलं. मतदानाची प्रक्रिया समजवण्यात आली, बायलेट पेपर दाखवण्यात आला आणि त्याच्यासमोर कशी रेष मारावी, मतदान करण्याची क्षमता नसलेला एखादा म्हातारा माणूस आहे, एखादी आई आहे की तिला दिसत नाही किंवा तिची करण्याची कपॅसिटी नाही, काही अशिक्षित आहे, तिने सपोर्ट म्हणून फॉर्म भरावा, त्याच्यावर कोणी वोटिंग करू शकतं. या सगळ्या गोष्टी आम्ही समजू. किशोरप्पा पाटील यांनी पुन्हा खंत व्यक्त केलेले पाहायला मिळते. किशोरप्पा पाटील यांनी त्या ठिकाणचे काही मुद्दे देखील उपस्थित केलेले होते. कसले किशोरप्पा पाटील पाचोऱ्याचे कसले मुद्दे? त्या ठिकाणी निधी वाटप असो किंवा इतर गोष्टीमध्ये जे ग्रामपंचायत स्थानिक आता नगरपालिकेचा आणि याच्या मधला तो विषय होता की काही गोष्टीमध्ये सगळ्यांनी या ठिकाणी पथ्य पाळलं पाहिजे आणि नगरपालिकेचा तो विषय नव्हता, निवडणुकीचा विषय होता. नगरसेवकांना लगेच निधी वितरण होणार असल्याचं गिरीश भाऊंनी म्हटलंय. भाऊ मिश्किल टिप्पणी केली त्यांनी. बिलकुल लगेच करू आपण. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित देशाचं नेतृत्व करतील असं संजय राऊत म्हणताय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे देशाचं एकत्रित नेतृत्व करतील असं संजय राऊत म्हणतात. त्यांचं मत असेल. उद्धव ठाकरेंनी खासदारांची बैठक बोलवलेली आहे. बैठक बोलवणं हे प्रत्येक पक्षप्रमुखाचं काम आहे, त्यामुळे बोलवली असेल. भाऊ रवींद्र चव्हाण यांनी नगरसेवकांना व्हीप बजावणार असल्याचं सांगितलं. कुठेतरी नगरसेवक फुटल्याची भीती वाटते का? ही प्रक्रिया आहे. प्रक्रिया म्हणजे भीती नाही, प्रक्रिया म्हणजे अविश्वास नाही, ही प्रक्रिया असते. पक्षाचा व्हीप बजवण्याचा आम्ही पण बजवणार आहोत. भाऊ रोहित पवारांचं आंदोलन अद्यापही 3रा दिवस आहे, सुरू आहे शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी. नाही आता त्यांच्याकरता चर्चा चालू आहे आणि समजेल आता काय.